भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या माझ्याबरोबर आहेत। काल अख्खा दिवसभर किरीटजी ज्या गोष्टीची चर्चा झाली, खरं तर प्रचार समितीचं तुम्हाला सदस्यपद मिळालं, विधानसभेच्या या सगळ्या धामधुमीत महत्त्वाचा चेहरा म्हणून तुम्हाला पद दिल्यानं तुम्ही नाकारलं। मी काम करीतच आहेत, तर बावनकुळेंनाही माहीत आहे आणि फडणवीसना पण जाणीव आहेत, इतरांपेक्षा 10 पट काम करीत आहेत। ह्या पदाची काही गरज नाही, लालसा नाही आहे। 18 फेब्रुवारी 2019ला अमित शहा उद्धव ठाकरेच्या संयुक्त परिषदेत, पत्रकार परिषदेत, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही, ते पाहून देवेंद्र फडणवीसनी मला त्या पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं। तेव्हापासून आजपर्यंत किरीट सोमय्या 1 मिनिटही स्वस्त बसला नाही। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय, करतच राहणार। म्हणून आता कुठल्या समितीचं सेपूट नको हे मी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं आणि त्यांनी शेवटी ते मान्य केलं। किरीटजी, ज्या पद्धतीने गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून किरीट सोमय्या हे एकतर्फा बॅटिंग करतात असं दिसत होतं आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस मुख्य जबाबदारी तुमच्याकडे त्याने ती तुम्ही नाकारता, त्यामुळे कुठेतरी किरीट सोमय्या नाराज आहेत असं चित्र वर्तुळात दिसतंय। वास्तविकरित्या ती गरज नाही आहे, कारण की त्याच्यापेक्षा डबल काम करतोय मी, तेवढ्यात फिरतोय। मग हे कुठल्या तरी कमिटीचं सदस्य कशाला, आत्ता कशाला? मी करतोय ना, सामान्य कार्यकर्त्यांचा वजन जे असते ना ते पक्षात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेपेक्षा जास्त असलं पाहिजे, हे किरीट सोमय्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। ज्या 2019च्या पत्रकार परिषदेचा तुम्ही उल्लेख केला, तिथून ही नाराजगी आहे का? नाराजीचा प्रश्नच नाही, कारण की त्या लोकसभेत पण पहिल्या दिवसापासून मी मैदानात उतरलो। विधानसभा निवडणुका भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनानी 2019 एकत्रित लढला, एवढाच प्रचार केला। पक्षांनी जे जे काम मला सांगितलं, त्या ज्यावेळी कोणी एकही आमदार नामदार मंत्री खासदार बाहेर पडत नव्हतं, उद्धव ठाकरे हे माफिया सरकारचे घोटाळे रस्त्यावर आणले, म्हणून नाराज होण्याचा प्रश्न नाही आहे। मुद्दा एवढाच आहे की किरीट सोमय्या सामान्य कार्यकर्ता आहे, त्याला सामान्य कार्यकर्ता राहू द्या। पण हे का, जर जबाबदारी दिली आहे तर तुम्हाला असं आज घडीला का वाटलं की ही जबाबदारी नको? चुकीचं भ्रम आहे। हे निवडणूक आयोगाचं पण काम मीच करतोय, म्हणजे काम मी करीतच आहेत। मग हे फक्त कमिटीचं सदस्य छापून आणण्याची गरज का भासली बावनकुळे आणि फडणवीसला? मी सांगितलं पद द्यायचे ना कार्यकर्त्यांना द्या, मी करीतच आहेत आणि सरळ आहे, भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट आहे मला, त्यामुळे ते पुट नको। आता तुम्ही ही सगळी तुमचे म्हणजे तुम्ही जे कळवलं की हे पद मला नको किंवा याची नाव देण्याची गरज नाही, पक्षाकडून काय तुम्हाला आता आदेश आलेले आहेत आणि कसं पाहतात त्याकडे? काय गरजच नाही, मी एवढंच काम करतोय आणि सामान्य सदस्य म्हणून करतोय, एवढं करतोय। लोकांनाही माहीत आहेत, सिस्टमलाही माहीत आहेत, ते तसंच असू द्या, ते शेवटी स्वीकारलं त्यांनी। लोकसभा निवडणुकीच्या मध्ये ज्या पद्धतीने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसला, अशा स्थितीमध्ये आता खरं तर तुम्ही पुढे येऊन या सगळ्या स्थितीमध्ये या अगोदर काम केलेलं होतं, आता लोक जे आहे ते भाजपचे मुख्य लोक तुमच्याकडे पाहतात आणि अशा स्थितीमध्ये किरीटजी अशी नाराजगी असं दिसतंय, ही नाराजगी आहे? कोणी नाराज नाही आहे, हा नाराजगी शब्द मीडियाने पैदा केला, सवालच नाही। मी तेवढंच काम करतोय, काल पण करत होतो, कुठल्याही पदाशिवाय एवढं काम करत होतो, ते करतच राहणार आहे। 33 महिन्याचा मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने विकासाच्या किती प्रकल्पाची वाट लावली, कशामुळे वाट लावली, याही गोष्टी आता जनतेच्या पुढे ठेवणार आहोत। म्हणून किरीट सोमय्या सामान्य सदस्य म्हणून जेवढा काम करतोय त्याच्यापेक्षा जास्त विधानसभेच्या निवडणुकीत पण करणार, करीत राहणार। लोकसभेत जो फटका बसला, विधानसभेकडे कसं पाहताय? विधानसभेमध्ये या विधानसभांच्या स्थितीमध्ये देखील ह्या सगळ्या मतांचं कॅल्क्युलेशन आणि त्यावर कसं पाहताय? लोकसभेत हारण्याचं कारण, महत्त्वाचं कारण होतं की उद्धव ठाकरेंनी लोकांना फसवलं।
वोट जिहाद, भिंडी बाजारमध्ये जाऊन ते टोपी लावायचे, हिरवा रंग, मशिदीची FSI वाढवणार हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते म्हणायचे, आणि इथे येऊन मराठी लोकांना मराठी आणि भगवा दाखवायचे. हे त्यांनी फसवलं, ते लोकांना आता कळलं आहे. म्हणून आता वोट जिहाद चालणार नाही. विकास आता जनतेने बघितले. गेल्या 2 वर्षात मेट्रो धावायला लागली, कोस्टल रोड असतो, लाडली बहना असतो, शेतकऱ्यांचा विमा योजना असतो, समृद्धी महामार्ग असतो. म्हणून आता लोकांना विकासावर विश्वास म्हणजेच महायुती. तुम्ही तुमचा निर्णय दिला, पक्षाने तुम्हाला काय निर्णय दिलाय? काही निर्णय नाही, छोटी गोष्ट होती. कुठला तरी एखाद्या विषयावर वेगळं मत असू शकते. ते नेत्यांनी मान्य केलं की किरीट तुम्ही कुठलंही पद नसताना एवढं काम करतोय, कारण की भाजपचा सदस्य आहेत, त्याचा मागे कमळ आहे, त्याचा मागे नरेंद्र मोदी ते गायडन्स आहेत, ते पुरेसे आहेत. विधानसभेची नेमकी आता कशी तयारी असणार आहे? विधानसभेला मग तुम्ही काय जबाबदारी घेताय? विधानसभेत तेवढीच जबाबदारीने कामं आहे. ते निवडणूक आयोगाचं काम बावनकुळे साहेबांचं इच्छाप्रमाणे करीतच आहेत. फक्त शेपूट लावायची गरज नाही, ते शेपूट इतरांना लावा. टोपी आपण उद्धव ठाकरेंनी जे गोळ घातली होती ना, ते जनतेसमोर उघडी करूया. धन्यवाद. किरीटजी माझ्याबरोबर होते, आणि ज्या पद्धतीने काल आपण पाहिलं की किरीट सोमय्या यांनी जे त्यांना पद देण्यात आलेलं होतं ते नाकारलं. मात्र मला पदाची गरज नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, जे काम या अगोदर देखील करत होतो ते तसंच करत राहणार आहे, अशा प्रकारे किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरा पर्सन आसिफ शेखसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.